नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर असं म्हणता आपला शेवटचा धडा आलाय. पूर्ण आपल्या बायोलॉजीचा म्हणजे जीवशास्त्र विज्ञान भाग 2 ह्या पुस्तकाचा शेवटचा धडा, शेवटचा टप्पा हे झालं की आपला सगळा अभ्यास झाला. अ, शेवटचा धडा आहे आणि सोपा धडा आहे. 3 ते 4 मार्क, 4 ते 5 मार्क ह्या धड्याला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये, पेपरमध्ये येतातच याच्यावरती आणि खूप लॉजिकल धडा आहे. याच्यामध्ये खूप टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. खरं तर हा धडा आपल्याला जीवशास्त्रामध्ये का टाकला असेल ह्याचा विचार करायला पाहिजे. कारण की अं, याचा डायरेक्ट आपल्या जीवशास्त्राशी कुठलाही संबंध नाहीये. हे जनरल सायन्स आहे. पण हे माहिती असलं पाहिजे. कारण धड्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. आता आपत्ती हा काय बायोलॉजीचा म्हटलं तर तसा विषय नाहीये. जीवशास्त्रामध्ये आपत्ती येणं हे जीवशास्त्रावरती आपत्तीचा होणारा परिणाम अशा दृष्टीने विचार केला तर आपल्याला समजू शकतं. पण काही आपत्ती ह्या जीवशास्त्रामधून निर्माण होतात. तर अशा पद्धतीने याचे 2 लिंकेजेस आपण लावू शकतो. हे सामान्य विज्ञान आहे आणि ह्याचा आपण आपल्या जीवशास्त्रामध्ये कसा अभ्यास करतोय, हे पण आपण यातनं बघणार आहे. आपत्ती म्हणजे काय असतात? आपत्तीचे प्रकार कुठले-कुठले असतात? आपत्ती आल्यावरती त्याचे परिणाम कशा स्वरूपाचे असतात? त्याची व्याप्ती किती असते? ह्या आपत्तींचं व्यवस्थापन करायचं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे? कसं नियोजन करायला पाहिजे? आपत्ती व्यवस्थापनाकरता काय-काय संरचना असतात आणि त्याच्याकरता प्रथमोपचार काय असतात? काय इमर्जन्सी असल्यावरती आपण काय करायला पाहिजे? कुठल्या प्रकारची इमर्जन्सी असल्यावरती आपण काय कृती करायला पाहिजे? नाहीतर काम काहीतरी वेगळं चाललंय, आपण काहीतरी करतोय भलतंच. असं करून त्या आपत्तीमध्ये आपण आपत्ती आणखी निर्माण करू. आणि मग त्याच्याकरता आपल्याला कसा सराव करायला पाहिजे. म्हणजे आपत्ती येण्याच्या आधी आपण कसं तयार असलं पाहिजे. असं म्हणतात एखादा रोग होण्यापूर्वी तर त्या रोगात तो रोग होऊ नये म्हणून माणसाने तयारी करायला पाहिजे. तसंच आपत्तीचं सुद्धा आपत्ती कधीही येऊ शकते. तर ही आपत्ती म्हणजे काय? आणि त्या आपत्ती येण्याच्या आधी मी काय तयारी करू शकतो? ह्याची मला पूर्ण कल्पना असायला पाहिजे. हाच सगळा ह्या धड्यामधला मुख्य विषय आहे. एक-एक करून आपण हे सगळे मुद्दे डिस्कस करूया. स्क्रीन शेअर करते. पी मधून बघू, मग पुस्तकामधून पण बघू. चला. आपत्ती व्यवस्थापन आपला शेवटचा धडा. चला. बघा, आता आपल्याला हे माहिती की आपत्ती व्यवस्थापन ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर म्हणजे आपत्ती. व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. आता इथले खूप सारे शब्द हे इंग्रजीमध्ये आहेत. हे आपण मराठीमध्ये समजून घेऊ जेव्हा आपण त्याचा विचार करू. आता इथे चित्र बघा. ह्या चित्रामध्ये काय दिसतंय? काहीतरी गडबड दिसते चित्रामध्ये. काहीतरी धूर निघतोय, बिल्डिंगा तुटल्यासारख्या दिसतायत. खाली काहीतरी त्या घरं, दुकानं काहीतरी आहे खरं बांधलेलं, पण त्याची सगळी म्हणजे तोडफोड झालीये, तुटलेत ते सगळं. असं काहीतरी गडबडलेलं दिसतंय इथे चित्र. म्हणजे हे काही नॉर्मल सिच्युएशन नाहीये, जिकडे नॉर्मली लोकं राहतात. मग आपत्ती म्हणजे आपण काय म्हणू शकतो? अशी कुठलीही अनाकलनीय गोष्ट जी अचानक घडते. मग त्याच्यामध्ये पूर असेल, चक्रीवादळ असतील, भूकंप असतील, हं, ज्वालामुखीचे उद्रेक असतील, बरोबर? ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ. पूर म्हणजे आपण आता ओला दुष्काळ म्हणतो, पण कोरडा दुष्काळ की त्याच्यामध्ये पाऊसच पडला नाही. अचानक आलेली समस्या आहे, की पूर्ण पावसाळा निघून गेला आणि पाऊसच पडला नाही. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती म्हणजेच काय? अचानक येणारी संकट. सोप्या भाषेत सांगितलं तर आपत्ती म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानक आपल्यावर ओढावलेलं संकट म्हणजे आपत्ती. आता ह्या आपत्तीला आपण जर विचार केला तर आपल्यासाठी अभ्यासासाठी हा विषय का असावा? आपत्ती जेव्हा आपल्यावरती कोसळते किंवा संकट असं जेव्हा आपल्यावरती येतं, तेव्हा आपलं सगळं आयुष्य डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे. गडबडून जातो आपण. साधं आपण सगळ्यात सोपं उदाहरण घेऊया. दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपल्या गावामध्ये आपण जिथे राहतो तिथे खूप पाऊस पडला. 3-4 दिवस सतत पाऊस पडतोय, पडतोय, पडतोय. धो-धो पाऊस पडतोय. आपल्याला आपल्या घरातून बाहेर जाणंही शक्य होत नाही. आपल्याला घरातून शाळेत जाणं, शाळेतून घरी येणं, घरातल्या लोकांना कामाला जाणं किंवा तिकडनं घरी सुखरूप येणं, याही गोष्टी रोजच्या कामातल्या गोष्टी सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. अति जास्त पावसामुळे दुकानं बंद असतात. इमर्जन्सीमध्ये लागणारी औषधं, घरात लागणाऱ्या अनेक वस्तू ह्यापैकी काहीही मिळत नाही. कधी-कधी तर दूधही मिळत नाही.
3-4 दिवस सारखा पाऊस पडत असेल, तर दुरून कुठून तरी जर दुधाचा सप्लाय असो, ते दूध आलंच नाही, तर आपल्याला मिळेल कसं? तर ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे, की ह्या आपत्तींचा आपल्या दैनंदिन आयुष्यावरती खूप मोठा परिणाम होतो. आणि म्हणूनच आपण ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण हा फक्त दैनंदिन थोडक्यात कमी वेळाकरताचा नसून कधी-कधी खूप मोठ्या काळाचा, कधी-कधी आयुष्यभराचा आघात आणि परिणाम असतो. आणि याचा फक्त आपल्या एकट्याच्या नाही, आपल्या पूर्ण समाजाच्या मनस्वास्थ्यावरती किंवा आपल्या पूर्ण समाजावरती, त्याच्या दैनंदिन आणि ज्या काही ठरलेल्या गोष्टी असतात त्या पर्यंतच्या, त्या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. आता उदाहरणार्थ आपण काही संकट बघूया. ओडिसा, गुजरात, लातूर इकडे चक्रीवादळं बऱ्याचदा येतात. जिथे-जिथे भारताच्या 3 टोकाची म्हणजे भारताचे 3 जे भाग आहेत, इकडे, तिकडे आणि खाली म्हणजे पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भाग भारताचा, हा समुद्राने वेढलेला आहे. जिथे-जिथे पाणी आहे, तिथे-तिथे पाण्यामुळे निर्माण होणारी संकटे जी आहेत, ती सगळी आपल्या देशाला कधीही स्पर्श करू शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पाण्यामधनं येते ती आहे त्सुनामी, चक्रीवादळ. त्सुनामी म्हणजे मोठ्या-मोठ्या लाटा, खूप मोठ्या लाटा, खूप फूट उंच अशा लाटा, इतक्या मोठ्या आणि शक्तिशाली लाटा असतात त्या, की पूर्णच्या पूर्ण शहराच्या शहरं उद्ध्वस्त करून टाकतात. असाच एक त्सुनामीचा फटका आपल्याकडे, आपल्या देशामध्ये चेन्नई साइडला अ, आला होता. चेन्नईला खूप भयंकर नुकसान झालं होतं. तिथे खूप भयंकर त्सुनामीच्या लाटा अगदी शहरामध्ये आतपर्यंत आल्या होत्या. तिकडे एक खूप मोठा बीच आहे. त्याचं नाव आहे मरीना बीच. 10 किलोमीटर लांबीचा तो बीच आहे. म्हणजे समुद्र किनारा आहे. एवढ्या मोठ्याच्या मोठ्या त्या समुद्र किनाऱ्यावरती एवढ्या उंच लाटा ज्या आल्या त्या पूर्णच्या पूर्ण शहरामध्ये घुसल्या आणि मोठ्या-मोठ्या बिल्डिंगा, लोकांची घरं, गाड्या, सगळीच्या सगळी जी काही मालमत्ता होती, एका क्षणामध्ये बेचिराख झाली. इतका प्रचंड पाण्याचा तडाखा होता, की कित्येक लोकांचे त्या क्षणी जीव गेले. म्हणजे अशा पद्धतीने जे अचानक आलेलं संकट असतं, कोणाला काय माहिती असतं, की समुद्रामध्ये काहीतरी भयंकर तिथे खाली काही उद्रेक झालेत, काही स्फोट झालेत, काहीतरी गडबड झाली आणि तिथून त्या लाटांची उंची जी वाढली. नॉर्मली लाटा समुद्राच्या येतातच की दररोज भरती आणि ओहोटी असते. जे लोकं समुद्राच्या जवळ राहतात, ज्यांना माहिती आहे, की समुद्राच्या आजूबाजूला कशा पद्धतीचं वातावरण असतं, तिथलं रोजचं दैनंदिन आयुष्य कसं असतं. समुद्रात पावसाळ्यामध्ये पाण्याची वाढ होणं, पाण्याची पातळी वाढणं, कधी-कधी ते पाणी शहरामध्ये येणं हे सगळं सामान्य असतं. पण अशा पद्धतीने कधीतरी आपल्या संपूर्ण शहराला एखादी लाट गिळंकृत करतेय, ह्याचा विचार कोणीही सहसा करत नाही. म्हणजेच अशा भयंकर घटना घडतात. असा मुंबईमध्ये सुद्धा पूर आला होता. म्हणजे अ, 2007 सालची गोष्ट आहे वाटतं. तर तेव्हा मुंबईमध्ये ढगफुटी झाली होती. तर ढगफुटी हे सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे. वरनं खूप मोठा म्हणजे मोठ्याच्या मोठा ढग मुंबईच्या वरती होता आणि सतत पाऊस पडत होता. असंही मुंबईमध्ये पाण्याचा निचरा होण्याकरता जागाच नाही. तिथे दाटीवाटीने बिल्डिंग आहेत. खूप मोठी लोकसंख्या आहे तिथे. लोकल ट्रेन आहेत तिथे. गल्ल्या-गल्ल्यांमध्ये, बोळा-बोळांमध्ये 2-2, 3-3 इमारती एवढुशा जागेमध्ये बांधलेल्या आहेत. तर त्या हिशोबाने तिथे पाण्याचा निचरा होण्याकरता जागाच नाहीये. शिवाय मुंबईमध्ये त्या काळामध्ये द ग्रेट तिथलं जे काही शासन आहे, पावसाळ्याच्या पूर्वी स्वच्छता करणं आवश्यक असतं ना. गटारी, छोट्या-छोट्या नद्या ह्या सगळ्यामध्ये प्लास्टिकचा कचरा, बाटल्या, पिशव्या असं सगळं साचून राहिलं होतं. त्याच्यामुळे जो पाऊस पडला, तो कुठेतरी वाहून जायला जागाच नाही. आणि खूप खूप तुफान पाऊस पडला. इतका पाऊस पडला, की अक्षरशः रेल्वे ट्रॅक ज्याच्यावरनं लोकल जातात, त्या लोकलचे ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म याच्यामध्ये खूप अंतर असतं. तर प्लॅटफॉर्म कुठे आणि तो खड्डा कुठे हेही दिसेना इतकं पाणी भरलं होतं सगळ्या एरियामध्ये. म्हणजे हे मी बघितलंय म्हणून सांगतेय. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, की पुढचा मग सगळा रस्ता तुम्हाला कळणार कसा? ट्रेन बंद, सगळं बंद. पूर्ण 3 दिवस सगळं त्या पावसाने झोडपून काढलं होतं आणि अशा पद्धतीने ढगफुटी कुठेही होते. इकडे पण झाली होती, केदारनाथला पण. अशीच ढगफुटी झाली होती आणि संपूर्णच्या संपूर्ण केदारनाथ त्या पाण्यामध्ये वाहून गेलं होतं. तर अशा पद्धतीने कुठेही आपल्या देशामध्ये आणि आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा अशी भयंकर संकटं येतात. ह्या बाबतीमध्ये जपानचा पहिला नंबर लागतो. जपानमध्ये सतत भूकंप, तिथे भूकंपाचे धक्के ही नॉर्मल गोष्ट आहे. म्हणजे
कधीही तिथल्या कुठल्याही रस्त्यावरती असा खड्डा पडलेला असतो, 2 भाग झालेले असतात. तिथे काहीही असे भयंकर हादसे होत असतात. कारण की तो जपान अशा जमिनीच्या वरती वसला आहे, जिथे त्या जमिनीच्या खाली सतत काही ना काही भूगर्भातल्या हालचाली होत असतात. हे कुठेही होतं. आपल्या देशामध्ये सुद्धा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक भूकंप जारी झालेले आहेत आणि त्यातले काही-काही भूकंप हे अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. हं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी नुकसान केलेलं आहे. दुसरं चक्रीवादळं. चक्रीवादळं जसं मी म्हणलं, की समुद्रामधून येणारी चक्रीवादळं जी असतात, ती तिथल्या आजूबाजूला असलेल्या प्रदेशाला खूप नुकसान करतात. 1-2 वर्षापूर्वी असंच पावसाळ्यामध्ये जे चक्रीवादळ आलं होतं, त्याच्यामुळे समुद्रातल्या आजूबाजूला आपल्याकडे कोकण किनारपट्टी जी आहे ना, त्या पूर्णच्या पूर्ण कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या भागामध्ये ते चक्रीवादळ जे फिरलं, लोकांची घरं, मोठे-मोठे आंब्याची झाडं, बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. म्हणजे अशा पद्धतीने वर्षानुवर्ष लोकांची जी काही मिळकत असते किंवा एखादा आंब्याचं झाड वाढायला किती वर्ष लागतात आणि असा पूर्णच्या पूर्ण आंब्याचा आमराई म्हणतो ना आपण, अशी कितीतरी आमराया त्या चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झाल्या आणि हे कोणाच्याही हातात नसतं. अशा संकटांना किंवा अशा आपत्तींना तुम्ही कितीही मनाने माहिती असलं, की मी समुद्राजवळ राहतो, माझ्या घराजवळ नदी आहे किंवा माझ्या घराजवळ डोंगर आहे, तरी कोणाला माहिती असेल, की तो डोंगर फुटेल आणि आपल्या घरात घर त्याच्या खाली दबलं जाईल. असं झालं होतं की नाही माळीण दुर्घटना माहिती असेल तुम्हाला तर. तर अशा अनेक चित्रविचित्र आपत्ती असतात. पण या आपत्तींचे प्रकार आपण जर बघितले तर ते 3 मुख्य प्रकार आहेत. आता जरा शांतपणाने समजून घेऊया, की ह्या 3 प्रकारांमधला पहिला, दुसरा, तिसरा असे प्रकार म्हणजे कोणते प्रकार? सगळ्यात पहिला आहे भूभौतिक म्हणजे जिओफिजिकल. जिओफिजिकल म्हणजे भौतिक, फिजिकल गोष्टींमुळे होणारे बदल आणि त्याच्यामुळे येणाऱ्या आपत्ती. जसं की भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी ह्या सगळ्यामध्ये आपला काहीच रोल नाहीये. हे आपोआप निसर्गामध्ये घडते. जमिनीच्या खाली जो काही ज्वाला तयार आहे, तो फुटून कुठून तरी बाहेर आला, ज्वालामुखीचा उद्रेक झाला. याच्यामध्ये तुमचा, माझा, आपण काय ते ग्लोबल वॉर्मिंग केलंय का आणि झाडं तोडली का याचा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. हे सगळं पृथ्वीच्या मध्ये जे चाललंय त्याच्यामुळे होतंय. तर हे पूर्णपणे आपल्या मानवाच्या बियॉन्ड चाललेलं आहे. भूशास्त्रीय किंवा भूगर्भीय असं हे आहे. दुसरं आहे हवामानशास्त्रीय किंवा वातावरणीय किंवा खगोलशास्त्रीय. उष्ण आणि शीत लाटा, हिमवादळं, बर्फवृष्टी, चक्रीय वादळं, गारा, अवर्षण म्हणजे कोरडा दुष्काळ. दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ, महापूर, उल्कापात, सूर्यावरचे डाग आणि संख्येतले बदल वगैरे, वगैरे. हे सगळे हवामानाचं शास्त्रीय कारण, वातावरणात होणारे बदल. खगोलशास्त्रीय गोष्टींमध्ये झालेले बदल आहेत. तर याच्यामध्ये आपला काही रोल आहे का? आपला याच्यात काहीच रोल नाहीये. वादळ आलं, गारांचा पाऊस पडला, शीत किंवा उष्ण लाटा आला, कोरडा दुष्काळ पडला, महापूर आला, उल्कापात झाला. तर उल्कापाताचा तरी काही संबंध आहे का मला तुम्ही सांगा? आपण झाडं तोडली, त्याच्यामुळे खूप पाऊस कमी पडायला लागला, म्हणजे अवर्षण झालं, असं चला आपण म्हटलं. तर उल्कापातामध्ये आपला माणसांचा काय रोल आहे? आपण काय ती उल्का समुद्र आपलं, आपण काय ती उल्का आकाशातनं पृथ्वीवर येऊन पड गं बाई असं म्हणून सांगणार त्याच्यात? असं नसतं ते. म्हणजे काय तुम्हाला आता एक गोष्ट सांगते बघा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गेल्या एक 100-150 वर्षामध्ये माणसाने खूप प्रगती केली असं म्हणतात. म्हणजे झाडं तोडली, मग खूप साऱ्या वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये अनेक गोष्टी बनवल्या वगैरे हे सगळं मान्य आहे मला. पण त्या एक 100-150 वर्षापूर्वी सुद्धा कोरडे दुष्काळ पडायचे, ओले दुष्काळ पडायचे. म्हणजे पूर यायचे नद्यांना. नाहीतर 3-3, 4-4 वर्ष पाऊसच नाही पडायचा. त्यावेळेला तर काही लोकं जंगल तोडत फिरत नव्हते. त्यावेळेला एवढी जास्त जनसंख्या पण नव्हती. आणि त्यावेळेला लोकांना अशी एवढी बुद्धी पण नव्हती, की आपण ही जमीन हे करू, त्याचं ते करू, असं काही नव्हतं तेव्हा. तरी सुद्धा हे जे नैसर्गिक जी संकटं होती, ती त्यावेळेला सुद्धा होती. उलट अ, खूप सारे मृत्यू हे अनाकलनीय होते म्हणजे एखाद्या रोगामुळे आणि एका-एका घरामध्ये 7-7, 8-8 मुलं असायची कारण की हे अझ्युम्ड होतं, की ह्यातले 2-3 तरी वाचतील. म्हणजे मृत्यूदर जास्त होता आणि हे सगळं ऑलरेडी होत होतं. लोकांची संख्या जरी कंट्रोलमध्ये असली तरी सुद्धा अरे कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ होताच ना.
खूप सूर्याची उष्णता होती, खूप गरमी होती, सगळं होतं, होतच ना. तुम्ही तेव्हा काहीही डेव्हलपमेंट नाही केली तरी पण हे निसर्गातले बदल असतात आणि ते त्यांच्या त्यांच्या विशिष्ट काळानंतर होतच असतात. म्हणजेच काय, काही बदल ह्याच्यामध्ये आपला थोडाफार हात असू शकतो, पण काही गोष्टी आपल्या हातातच नाहीयेत. त्या निसर्गामध्ये, हवामानामध्ये, वातावरणामध्ये, खगोलशास्त्रामध्ये होत असतात. त्या गोष्टी आहेत भूभौतिक, जिओफिजिकल. नंतर आपण बघूया जैविक म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर्स किंवा त्याचे प्रकार. त्यातले पहिले आहेत वनस्पतीजन्य, दुसरे आहेत प्राणीजन्य. वनस्पतीजन्य म्हणजे काय? अशा आपत्ती ज्यांचं ओरिजिन वनस्पतींमधनं आहे. ज्यांचा उगम वनस्पतींमधनं होतो, अशा जैविक आपत्ती. उदाहरणार्थ जंगलामध्ये वणवा पेटणं. जंगलामध्ये वणवा कसा पेटतो? सगळी जंगलातली झाडं असतात. कुठेतरी एखाद्या ठिकाणी ठिणगी पेटते. स्पेशली उन्हाळ्यामध्ये होतं, कारण उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतं. सगळं गवत जे असतं ते ऑलरेडी हिरवं असलेलं गवत ऑलरेडी वाळून गेलेलं असतं. म्हणजे खाली सगळंच्या सगळं कोरडं पडलेलं असतं. तर कुठे एकमेकांवरती फांदी जरी घासली गेली, 2 गोष्टी एकमेकांवर आपटल्या आणि ठिणगी पडली, की जो वणवा पेटतो, सगळं जंगल जाळून काढतो. कारण मोठ्या-मोठ्या झाडांना सुद्धा त्यांच्या ज्या झाडाचे बुंधे असतात, ते बऱ्यापैकी वाळलेले असतात. उन्हाळा सगळीकडे त्रासदायक असतो. हो की नाही? तर त्याच्यामुळे जी शुष्कता आलेली असते झाडांना, त्या सगळ्यामुळे ती सगळी जंगलाची जंगलं जळून जातात. दुसरं असतं बुरशीजन्य रोग. म्हणजेच काय? बुरशी ही एक प्रकारची वनस्पती आहे. बरोबर? तण फैलाव. तण म्हणजे रस्त्यावरती तुम्ही बघाल मोकळ्या जागेवरती, मैदानावरती तण जे फिरलेलं असतं त्याच्यामुळे अनेक प्रकारचे रोग होतात. त्यात अनेक किडे असतात आणि त्याच्यामुळे मच्छर-बिच्छर सारखे बारीक-बारीक कीटक त्याच्यामध्ये असतात, जे जोरात चावतात आणि कधी-कधी त्यांच्यामुळे इन्फेक्शन्स होतात. तर ते एक प्रकारची आपत्तीच आहे. मग हे प्राणीजन्य. प्राणीजन्य आपत्ती म्हणजे आता तुम्हाला खूप चांगल्या माहिती आहेत, की प्राण्यांमुळे जे होणारे भयंकर रोग आहेत, असाध्य रोग आहे. सध्याचा आपला काहीच वर्षापूर्वी येऊन गेलेला आपला द ग्रेट आपला मित्र नुकताच कोरोना हा काय होता? एक प्राणीजन्य जैविक आपत्ती. सगळ्या जगाला त्या आपत्तीने भेडसावलं होतं, की लोकं बिचारे मेले त्याच्यामुळे. म्हणजे जे कसे तरी औषध पाणी घेऊन जगत होते किंवा ज्यांना अंदाज पण नव्हता, की हा साधी सर्दी खोकला आहे का कोरोना आहे. तर अशा लोकांना ज्यांना संसर्ग झाला विषाणूचा त्या बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतानाही त्यांचे मृत्यू झाले. तर अशा पद्धतीने हे प्राणीजन्य जे रोग असतात ते कोणत्यातरी संसर्गातनं किंवा एखाद्या माणसाच्या किंवा हिंस्त्र पशूच्या हल्ल्यातनं पण जातात. असे सगळे आपत्तीचे प्रकार असतात. दुसरं असतं अच्छा विषारी प्राण्याचा दंश. ही पण एक आपत्तीच आहे. सापाचा दंश होणं किंवा एखाद्या विंचवाचा दंश होणं, बरोबर? आपण चाललोय कुठेतरी आणि हिंस्र पशूने हल्ला करणं. मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल तर एक रील सारखा फिरत होता सगळीकडे. इतका विचित्र होता माहितीये का? खूप वाटलं मला ते बघून. एक छोटा 2-3 वर्षाचा असेल एकदम छोटा बेबी होता बिचारा चालला होता छानपैकी एकटाच. तर एक कुत्रा आला, मग 2 कुत्रे, मग 4-5 कुत्र्यांनी मिळून त्याला त्या बाळाला तोडलं म्हणजे अक्षरशः त्याचं एकाने मुंडकं तोडलं, एकाने हात तोडले म्हणजे अशा पद्धतीने एका छोट्या बाळाला त्यांनी मारून टाकलं खाण्यासाठी. म्हणजे आता कुत्री आपण अशीही पाळतो. रस्त्यावर भटकी कुत्री हजारदा दिसतात आपल्याला. कित्येक वेळा ती कोणतरी कुत्रं काहीतरी चावलेलं तुम्ही ऐकलं पण असेल. पण अशा पद्धतीने आपल्याला माहिती असलेली कुत्री सुद्धा हल्ला करू शकतात. तर मग हिंस्र पशु तर मग त्यांना काय म्हणावं? ते तर हिंस्त्रच आहेत ना. त्यांचं नावच आहे. तर अशा पद्धतीने अचानक येणारी आपत्ती त्या लहान बाळाला काय माहिती असेल बिचाऱ्याला. त्याचा रोजच्या सारखा तो चालला होता रस्त्याने आणि त्याच्यावर आलेली ती आपत्ती त्याच्या जीवावर बेतली. गेलं ते बाळ कामातनं. अतिशय विचित्र होता तो व्हिडिओ. मग आहे मानवनिर्मित. हं. ह्या मानवनिर्मित आपत्ती 2 प्रकारच्या आहेत. अनाकलनीय आणि दुसऱ्या आहेत हेतुपुरस्सर. अनाकलनीय मानवनिर्मित आपत्तीमध्ये अतिशय विचित्र अपघात धरू शकतो आपण. म्हणजे तुम्हाला माहित नसतं, की असं काही होणार आहे, पण ते आपल्या हातून होऊन जातं. असाच एक विचित्र व्हिडिओ बघितला होता मी. तुम्ही बघितला असेल तर
बघा आठवतोय का? एक माणूस त्याच्या मुलाला कारमधनं खाली उतरवतो आणि तो मुलगा ना गाडीच्या समोरून जात असतो आणि हा गाडी सुरू करतो आणि स्वतःच्याच मुलाला त्याच्या गाडीखाली चिरडून निघून जातो. म्हणजे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधले हे सगळे रेकॉर्डिंग्स असतात. मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं त्या छोट्या बाळाला कुत्र्याने अटॅक करणं असेल किंवा स्वतःच्याच गाडीखाली स्वतःच्याच मुलाचा जीव जाताना बघणं म्हणजे किती भयंकर गोष्ट आहे ही. आता त्याच बाळाला आपण गाडीमधनं खाली उतरवलं आणि आपण चाललोय ऑफिसला आणि ते बाळ समोरून आपल्याच गाडीखाली. किती वाईट, किती हृदयविदारक गोष्ट आहे ही. असं कोणी करेल का मुद्दाम? सांगा बरं. आपल्या गाडीखाली आपल्याच बाळाला कोण कोण ठार मारेल? पण हे अनाकलनीय अपघात आहेत. अनाकलनीय. बियॉन्ड असं होतं. मुलं खेळायला जातात. विहिरीमध्ये लहानपणापासून आम्ही विहिरीमध्ये पोहतो, आम्हाला पोहता येतं. कधी-कधी विहिरीत जे जातात ना, ते येतच नाहीत. म्हणजे हे मी ऐकलंय माझ्या मैत्रिणीने तिच्या स्वतःच्या सख्ख्या भावाबद्दल सांगितलं, "अगं, पट्टीचा पोहणारा होता तो आणि आम्ही सगळे त्या विहिरीमध्ये खेळायचो. विहिरीमध्येच आम्ही शिकलो पोहायला आणि तो जो विहिरीत गेला, तो आलाच नाही." काय करू शकतो अशा पद्धतीच्या अपघातांना? हो की नाही? सो हे अनाकलनीय अपघात आहेत. मानवनिर्मित आहे. स्वतःहून गेली होती ती मुलं तिथे खेळायला. मुलं-मुलं कॉलेजमध्ये जातात. कौतुकाने आम्ही फिरायला जातो, स्विमिंगला जातो आणि जातात समुद्रामध्ये. आणि कधी-कधी जातात, ते जातात परत येतच नाहीत. खूप विचित्र गोष्टी असतात अशा सगळ्या आणि आपल्या कोणाच्याच हातात नसतात. दुसरं विषारी वायूची गळती. आता ह्याच्यामध्ये विषारी वायू एखाद्या कंपनीमधनं विषारी वायूची गळती तुम्हाला माहिती असेल भोपाळ गॅस ट्रेजेडी खूप फेमस आहे. चुकून त्या मॅन्युफॅक्चरिंगच्या ह्याच्यामध्ये काहीतरी लीकेज झाला आणि त्याच्यातनं तो जो वायू गळायला लागला त्याच्यामुळे पूर्ण भोपाळ मधल्या लोकांना विषारी वायूने कित्येक लोकांनी प्राण गमावले. अणु चाचण्या, अनियोजित क्रिया अपघात. अणु चाचण्या आपण जिथे करतो, ॲटॉमिक बॉम्ब जिथे टेस्टिंग करतात, त्या सगळ्या आजूबाजूचा भाग हा रेडिओ ॲक्टिव्ह झालेला असतो. बरोबर? तिथे होणारे जे काही नंतरचे अपघात असतात त्याच्यामुळे, त्यांना काय माहिती नसते, की असं काही होईल. तर अशाही विचित्र गोष्टी होतात. रस्त्यावरचे अपघात. कोणी मुद्दाम समोरच्याला मारून टाकेल म्हणून पिक्चरमध्ये दाखवतात तसं सगळीकडेच होतं असं नाहीये. कधी-कधी खूप भयंकर विचित्र अपघात होतात. अनाकलनीय असतात. आणि मग दुसऱ्यात हेतू पुरस्सर होणारे म्हणजे हे माणसाच्या कुबुद्धीमुळे होणारे ते सगळेच्या सगळे हेतुपूर्वक केलेले अपघात किंवा आपत्ती. युद्ध. सगळ्यात भयंकर उदाहरण या आपत्तीचं युद्ध. एका देशाला दुसऱ्या देशावरती शहाणपणा दाखवायचा असतो किंवा काड्या करायच्या असतात किंवा आम्ही किती शहाणे तुम्ही किती मूर्ख हे दाखवायचं असतं तेव्हा दोन देशामध्ये युद्ध होतं. आपल्या आपल्या सीमा तुम्ही नीट सांभाळा आणि आपापल्या देशामध्ये तुम्हाला हवी तितकी प्रगती करा ना. चांगलंच आहे, संपूर्ण समाजाचं भलं होईल. पण एवढी बुद्धी असती तर कशाला जगात युद्ध झाले असते. बरोबर? काही ठिकाणी पहिलं युद्ध हे दुसऱ्या युद्धाची ठिणगी असते. तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला 10वीच्या इतिहासामध्ये पहिलं जे महायुद्ध झालं होतं, जागतिक महायुद्ध, त्याच्यामध्ये जर्मनीवरती अशा अटी लावल्या होत्या, की कुठला पण जर्मन माणूस त्या अटी बघूनच शरमेने मरून जाईल, की माझ्या देशाचा एवढा अपमान कसा करू शकतात. हेतू पुरस्सर ह्या देशाला कमी दाखवायचं म्हणजे आम्ही किती छान. असे हे देशादेशांमधलं जे राजकीय वातावरण असतं की नाही, हे युद्धाला कारणीभूत ठरतं. आता पण बघा ना तुम्ही जगामध्ये किती ठिकाणी युद्ध चाललेत. कोणाचे कोणाशी, कोणाचे कोणाशी. कोणाचे अ, खुले-खुले चाललेत, कोणाचे लपून-छपून चाललेत. पण लोकं काही शांत बसत नाहीत आणि ह्या सगळ्या भानगडीमध्ये ते स्वतःचा जो प्रगतीचा मार्ग आहे तो खुंटवून टाकतात. कारण की ह्याच मगजमारीमध्ये त्यांचं सगळं बुद्धी वाया जाते. आग. आता तुम्ही म्हणाल आग लागते आग. कधी-कधी आग लावली पण जाते. समोरच्याचं नुकसान करण्याच्या हिशेबाने तुम्ही त्याच्या कंपनीला, त्याच्या घराला, त्याच्या फॅक्टरीला अशी आग लावणं किंवा 2 धर्मातल्या लोकांचं, हे इकडे राहतात का? त्यांना तिकडे राहतात का? मग ह्यांना मारून टाकायचं. अशा दुष्ट विचारांनी लोकांनी आगी लावल्यात आपल्या देशामध्ये. मी काही तुम्हाला नवीन सांगत नाही. जे ऑलरेडी झालंय तेच सांगते. बॉम्बस्फोट. आमचा देश किती महान आहे हे दाखवण्याकरता तर तुमच्या देशावर बॉम्ब मारू आम्ही आणि तुमच्या लोकांना मारून टाकू. असं केल्यामुळे काय होतं? आपण मुद्दाम आपत्ती निर्माण करतो. सक्तीचं स्थलांतर आता हे तर तुम्हाला समजूच शकतं मी काय सांगते.
एखाद्या विशिष्ट धर्माची लोकं, एखाद्या विशिष्ट भाषेची लोकं किंवा एखाद्या विशिष्ट देशाची लोकं दुसरीकडे कुठेतरी राहतात. तर त्यांना तिकडनं हाकलवून लावायचं आणि स्वतःचं वर्चस्व तिथे प्रस्थापित करायचं. हा जो रानटी विचार आहे, त्याच्यामुळे सक्तीचं स्थलांतर, त्यांची घरं, त्यांच्या त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांची पिढ्यानपिढ्याची जमीन तिथे असते. पण आता तुम्ही इथून जा, कारण आता ही जागा आमची झाली. असा विचार करणारे जे लोकं असतात, ते हे सक्तीचं स्थलांतर करायला लावतात. आपल्या देशामध्ये असं जेव्हा आपल्या देशाची फाळणी झाली होती ना, तेव्हा झालं होतं. अजूनही आपल्या देशामध्ये खूप ठिकाणी सक्तीचं स्थलांतर करवलं जातं. कारण काही लोकांचा इतर लोकांवरती आम्ही शहाणे, तुम्ही मूर्ख, हा जो एक प्रभाव टाकण्याचा विचार चाललाय, त्याच्यामुळे शांतता कशी जाईल तिथली, हे बघितलं जातं आणि प्रत्येक माणूस काय बघतो? जागा गेली खड्ड्यात. आधी मी माझ्या मुलाचं, माझ्या फॅमिलीचा जीव कसा वाचेल ते बघतो. बरोबर की नाही? सगळेच काय हातात घेऊन तलवारी घेऊन लोकांना मारायला जाणार नाहीयेत. प्रत्येक माणूस स्वतःच्या जीवाचा विचार करतो. प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबाचा विचार करतो. आणि सारखे आपल्या आजूबाजूला असे असुरक्षित लोकं असतील, जे आपल्या आपल्या जीवाला आणि आपल्या सगळ्यालाच हानी पोहोचवू शकतात. तर मग अशा ठिकाणी आपण का राहायचं? त्यापेक्षा आपण दुसरीकडे जाऊ, जिथे कमीत कमी आपण सुरक्षित राहू. असा विचार करून लोकं निघून जातात आणि मग सक्तीचं स्थलांतर झाल्यानंतर त्या जागेवरती काही जे विकृत विचारांचे लोकं असतात, त्यांचं वर्चस्व प्रस्थापित होतं. हे चाललंय. आपल्या देशातही अनेक ठिकाणी चाललंय. तुम्ही Google सर्च करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी सापडतील. मग आहे दहशतवाद. दहशतवाद तर आपल्या देशातला जुना मित्र आहे. आपल्या देशातच राहून, आपल्या देशाचंच मीठ खाऊन, इथेच घाण करणारे खूप महाभाग आपल्या देशामध्ये आहेत. एक खूप चांगला पिक्चर आहे. तुम्ही पिक्चर बघत असाल तर मला माहीत नाही. एक खूप चांगला पिक्चर एवढ्यातच येऊन गेलाय मागच्या महिन्यात. त्याचा पुढचा भाग पुढच्या महिन्यात येणार आहे. त्याच्यामध्ये एक खूप चांगला डायलॉग आहे, की "भारत का पहला दुश्मन भारत के लोग ही, बाकी सब तो दूसरे नंबर पे." आपल्याच देशातले लोकं आपल्याच देशात कशी घाण होईल? काही पैशाकरता विकले जातात. त्यांना स्वतःचा देशाबद्दल अभिमान असतो. मग त्यांना स्वतःच्या देशाबद्दल काही करून दाखवण्याची धमक असते. काही पैसे मिळतील म्हणून स्वतःच्याच लोकांना मारून टाकायचं. इतके लाचार आणि लाजिरवाणे लोकं आपल्या देशामध्ये आहेत. पूर्वीपासून आहे. नवीन काही नाही. पहिल्यापासून आपल्या देशामध्ये ह्याच वाह्यातपणामुळे आपलं नुकसान झालेलं आहे. भारत ह्या शब्दाचा अर्थ आहे, की जो संपूर्ण जगावरती विराजित झालेला आहे. इतका सुंदर अर्थ आहे आपल्या देशाचा. पण देशातल्या लोकांची लायकीच नाहीये, की हे सगळं एवढं विभूषित शब्द बाळगावे. आपल्या देशामध्ये तुम्ही जर विचार करा, 150 वर्ष ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं. का राज्य केलं? ब्रिटिश किती आले होते? मूठभर. आपलेच लोकं त्यांच्या हाताखाली काम करून आपल्याच देशातल्या लोकांना मारत होते. आपले भारतीय लोकं त्यांच्या सैन्यामध्ये त्यांचे सैनिक म्हणून आपल्या लोकांना मारत होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की तुम्ही कोणाला मारताय? आपल्याच भाऊ-बंधांना मारताय. काही पैशाकरता विकले गेले. तुमचं इमान विकून टाकला तुम्ही. असे दहशतवादी आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी आहेत. आणि त्यांच्यामुळे आपल्या देशामध्ये जे दहशतीचं वातावरण आहे, त्याच्यामुळे एक प्रकारची असुरक्षितता आणि आपत्ती आहे आपल्या डोक्यावरती. पुढे आहे बलात्कार. तर ह्या विषयावरती मी काय बोलायचं तुमच्याशी? तुम्ही सगळे समजदार आहात, शहाणे आहात, पेपर वाचता, बातम्या वाचता. अनेक ठिकाणी तुम्ही याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी वाचल्या असतील. पुरुषांनी स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्याकरता स्त्रियांवर केलेले अत्याचार म्हणजे बलात्कार. आणि ह्याच्यामध्ये विकृतीचा कळस म्हणजे वयाचा किंवा अ, प्रोफेशनचा कशाचाच विचार नाही करायचा. म्हणजे अगदी लहान छोट्या शाळेत जाणाऱ्या नर्सरीतल्या 3-4 वर्षाच्या मुलीपासून डॉक्टरपर्यंत जी रात्रीच्या वेळेला हॉस्पिटलमधनं लोकांना ट्रीट करून आली होती, अशा कुठल्याही स्त्रीवरती आपल्या देशामध्ये बलात्कार होऊ शकतो. आणि बलात्कार करणारे करून फिरणारे उघड्या डोक्याने किंवा मोठ्या काय बरं म्हणतो आपण कर्तृत्वाने बाहेर समाजामध्ये येतात. त्यांना शिक्षा देणं, त्यांना कोर्टात खेचणं, त्या वर्षानुवर्ष केसेस चालवणं, ह्या कुठल्याच गोष्टीमुळे त्या बलात्कारितेवरती किंवा जिच्यावर अन्याय झालाय, पीडित आहेत, तिला कुठल्याच गोष्टीमध्ये यातनं न्याय मिळत नाही. कारण की न्याय मिळण्याकरताची ती सिस्टमच नाही.
हा खूप भयंकर विचित्र प्रॉब्लेम आहे आपल्या देशातला, की तुम्ही स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्याकरता एखाद्याला त्याची इच्छा नसताना त्रास देताय. फिजिकली त्रास देताय आणि आयुष्यभराचा मनस्ताप, आयुष्यभराचा मनाला दुःख होईल असा अनुभव देताय. ह्या अशा प्रॉब्लेमचं काय करायचं? ह्याला काहीच सोल्युशन नाही. तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आलाय, तर तुम्ही सुरक्षित ठेवणं ह्या विचाराने स्त्रियांकडे बघितलत, तरच तुमचं भलं आहे. जे तुम्ही करणार त्याची फळं तुम्हाला इथेच भोगायला लागणार. बरोबर आहे की नाही? दुसऱ्याच्या आत्म्याला किंवा दुसऱ्याच्या शरीराला तुम्ही छळ केला त्याचा, तर तुम्ही कसे काय बरे राहू शकता? हिशोब सगळा इथेच सुट्टा होतो. बरोबर? पण हा आपल्या देशामध्ये असलेला दुसरा त्या देशात काय पूर्ण जगामध्ये असलेला हा प्रॉब्लेम आहे. संपूर्ण जगामध्ये पुरुष आहेत आणि अशा वृत्तीचं कोणीही काहीही करू शकत नाही. पण सगळेच पुरुष असे नसतात आणि मला पर्सनली विचाराल तुम्ही, तर मी खूप चांगल्या, सपोर्टिव्ह आणि विचार करणाऱ्या पुरुषांना भेटले. माझ्या घरातच अशी खूप सारी माणसं आहेत. त्यांच्यामुळे स्त्रिया हे सगळं बोलू शकतात, विचार करू शकतात, मांडू शकतात स्वतःची मतं आणि ते खरे पुरुष आहेत. अशा पद्धतीने स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करणारे षंड आहेत. सॉरी, ह्याच्याहून चांगल्या शब्दात मी हा मुद्दा मांडू शकत नाही, कारण ही आपत्ती आणि आपल्याला ही पुस्तकात दिली आहे. आणि हे आपल्या आजूबाजूला समाजामध्ये असलेली रिअलिटी ह्याला आपण नाकारू शकत नाही. बालकामगार हा हेतू पुरस्सर झालेला आपत्तीचा प्रकार म्हणता येईल. बघा, आता हा ना खूप वेगळा विषय आहे. बालकामगार असणं हा खूपच वेगळा विषय आहे. म्हणजे काही घरांमध्ये 2 वेळेचं आपल्याला जर अन्न मिळत नाहीये, तर घर चालवण्याकरता आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. हा विचार असतो बरं का. आणि आपल्या घरामध्ये किती लोकं आहेत? आई-बाबा, 2-3 मुलं. तर मग प्रत्येकाने घराच्या बाहेर पडायचं, काहीतरी काम करायचं, पैसे कमवायचे आणि घर चालवायचं. अगदी दिवसाचे ₹50-100 जरी प्रत्येकाला मिळाले, तरी प्रत्येकाचे मिळून ₹1000 रोजचे. असे जरी आले तरी पण 2 वेळचे जेवण कधी मिळतील, कधी मिळणार नाही. कारण हे सगळं हातावर काम करणारे आणि साधं-साधं काम करणारे असे असे लोकं असू शकतात ना. तर त्या छोट्या-छोट्या मुलांचा विचार करा तुम्ही, ज्यांना अजून खेळायचंय, पळायचंय, हं, बागेत जायचंय किंवा मस्ती करायची आहे. त्यांच्यासारख्या मुलांबरोबर राहायचंय. 3, 4, 5, 6 वर्षाची छोटी मुलं, यांच्या आयुष्याची सगळ्यात सुंदर वर्ष असतात ती. ती कुठल्यातरी ठिकाणी कामाला जाऊन, काहीतरी कठीण काम करायला लावून, त्यांच्या आयुष्यातले सुंदर स्वप्नांची दिवस आपण घालवून टाकतो. आपण म्हणजे आपण नाही, समाज किंवा परिस्थिती. बरोबर? आता हे बालकामगार कुठे-कुठे काम करतात? एखाद्या त्यातल्या त्यात बऱ्या ठिकाणी, जिथे की त्यांच्या जीवावर येईल असं कुठलं काम नाहीये, अशा ठिकाणी जरी त्यांनी काम केलं तरी ठीक आहे. काहीतरी पोटापाण्याचं मिळतंय, खायला-प्यायला मिळतंय आणि हाताला काहीतरी काम मिळतंय. गार्डनमध्ये काम करतायत, हॉटेलमध्ये आईबरोबर थांबलेत, असं जरी असेल ना तरी ठीक आहे. पण खाणीमध्ये काम करायचं, हं, सामान उचलून तिकडे ढकलत घेऊन जायचं. हे जीवाच्या पलीकडे एवढे-एवढे लहानसे जीव मऊ-मऊ कोमल असतात ते आणि त्यांना असं काम करायला लावणं, त्या आई-वडिलांची मजबुरी म्हणा किंवा इनर्टनेस म्हणा, जन्माला आलाय तर करायला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार असेल तर कोण त्या बाळांना मदत करणार? पण ही आपत्ती आहे ना, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यावर आलेली ती आपत्ती आहे. तर अशा पद्धतीने अनेक विविध प्रकारची आपत्ती आपल्या आजूबाजूला असतात. आपल्याला त्यांच्यापैकी आपत्तीचे परिणाम इथून आता सुरुवात करायची की काय होतं? अशा ज्या भौतिक आपत्ती असतात, त्यांचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होतो की आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्याच्या सगळ्या सिस्टमवर त्याचा परिणाम होतो. आपल्या आजूबाजूला असलेली घरं, बरोबर, संसाधनं, घरं, त्याच्यानंतर शाळा, कंपन्या, बरोबर, मोठी-मोठी दुकानं, ह्या सगळ्या गोष्टी आपण बनवण्याकरता खूप पैसे खर्च केलेले असतात. आपल्या ह्याला काय म्हणतो आपण डेव्हलपमेंट प्लॅन असतात. हे सगळे सगळे एका मिनिटात बेचिराख होतात. बरोबर? खूप पूर आला, खूप पाणी साचलं. लोकांच्या घरामध्ये पाणी भरतं. सगळ्याचं सगळं घर खराब होतं, सिस्टम खराब होतात, घरातल्या वस्तू खराब होतात. तर अशा पद्धतीने हे आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या संसाधनांवरती परिणाम करतात. बरोबर?
त्याचा परिणाम आपली जीवितहानी, वित्तहानी दोघांवर पण होतो. वित्त म्हणजे पैसे, जीवित म्हणजे लोकांचे जीव जाऊ शकतात ना अशा ह्याच्यामध्ये. दुसरं या आपत्तीचं स्वरूप कसं असतं? आपत्ती किती मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे, ह्याच्यावर त्याचं स्वरूप अवलंबून आहे. खूप भयंकर प्रमाणामध्ये असेल, खूप मोठ्या जागेमध्ये असेल, तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान घडवते. बरोबर? त्याचा आर्थिक परिणाम काय होतो त्याचा? तर आपल्या अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा परिणाम होतो. साधी एक बिल्डिंग जरी पडली, तरी पण ती बिल्डिंग पुन्हा बांधायला खर्च आहे ना. रस्ते खराब झाले, तर रस्ते रिपेअर करायला खर्च आहे. पूर आला, भूकंप झाला, त्या ठिकाणची सगळी सिस्टम, सगळीच्या सगळी वसाहत खराब होऊन जाते. लोकांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था करावी लागते आणि त्याचा त्याचा खूप मोठा ताण आपल्या सिस्टमवरती येतो. मग असतात मेडिकल एड्स. अशा याच्यामध्ये आपल्याला खूप व्यवस्थित आणि नियोजनपूर्वक मेडिकल मदत म्हणजे औषधोपचारांची मदत करायला पाहिजे. बरोबर? जे कोणी पीडित आहेत, त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. तर तो सुद्धा आपल्या मेडिकल सिस्टमवर ताण येतो. तो आर्थिक ताणावरती असतो. सामाजिक आणि प्रशासकीय आव्हानं. ऑलरेडी आपल्या देशाची लोकसंख्या एवढी आहे आणि जी काही आपली शासकीय, प्रशासकीय सेवा देणारी सिस्टम आहे, ती ऑलरेडी ताणामध्येच काम करते. लोकांच्या संख्येप्रमाणे पोलिसांची संख्या बघा, खूप कमी आहे. त्यांना किती वेळाची ड्युटी करावी लागते? तुमच्यापैकी कोणाच्या घरामध्ये जर कोणी पोलीस काका असतील, तर विचारून बघा. किती ताण असतो त्यांच्या दैनंदिन रोजच्या कामामध्ये. त्यांच्या ड्युट्यांच्या तासांचा जरा विचार करा तुम्ही. सुट्ट्यांचा विचार करा. कधी-कधी इमर्जन्सी असेल तर 2-2, 3-3 दिवस ड्युटीवर असतात कंटिन्युअसली. तर हा ऑलरेडी ताण आपल्या सिस्टमवर आहे. आणखीन आपत्ती आली तर मग आपले जे लोकं आहेत, जे ह्या सगळ्या सिस्टममध्ये काम करतायत, त्यांना तिथून इकडे यावं लागतं आणि ह्या आपत्तीला सावरण्याकरता मदत करावी लागते. म्हणजेच काय? आधीच ताणामध्ये असलेल्या सिस्टमला आणखीन ताणायचं. बरोबर? आता आपत्तीचं स्वरूप आणि व्याप्ती. आता हे सगळं ना आपण जरा पुस्तकामधनं पण बघूया. पुस्तकामध्ये ह्याच्याबद्दल पण बरेच टप्पे दिलेले आहेत बघा. आपण काय-काय बोललो? आपत्ती बोललो, आपत्तींचे प्रकार, आपत्तींचे परिणाम. आता स्वरूप आणि व्याप्ती बघूया. बघा. अरे, अरे, अरे! इथं होतंय. हं, हं. बघा ना, पूर आलाय. हे लोकल ट्रेन मी म्हटलं होतं मुंबईचं. अरे, अरे, अरे! इथं इथं बघा काय झालंय. लोकल ट्रेनच्या आजूबाजूला पाणीच पाणी, पाऊस फार झालाय आणि इथे तर ॲक्सिडेंटच झालाय 2 गाड्यांचा. अरे, अरे! किती सॅड आहे ना? बघूनच किती वाईट वाटतं. अरे, बिचारे लोकं त्याच्यातले असं होतं. आणि बघा काय झालं बिल्डिंगच्या बिल्डिंगच पडली आहे खाली. हो की नाही? आता ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या आपत्तींचे प्रकार होते, जे आपण मगाशी ऑलरेडी डिस्कस केले, ते इथे वरती आहेत. आता ह्या आपत्तींचे परिणाम कोणते असतात, ते आपण मगाशी बघितलं, की ते असतात भौतिक, राजकीय, सामाजिक, पर्यावरणीय, प्रशासकीय, व्यवस्थापकीय आणि वैद्यकीय. हे बघा, ह्या एवढ्या प्रकारचे त्याचे परिणाम असतात. म्हणजे त्याचे इम्पॅक्ट असतात. आता आपल्याला बघायचं त्याचं स्वरूप आणि व्याप्ती. एखाद्या आपत्तीला समजून घ्यायचं, तर कसं काय समजून घ्यायचं? त्या आपत्तीला डिटेलमध्ये बघायचं. बघा, आपत्तीच्या व्याप्तीचा जर आपण विचार केला, की त्याचा स्कोप किती आहे? तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला पाहिजे? आपत्तीपूर्वीचा काळ, इशारा काळ, आणीबाणीचा काळ, पुनर्वसनाचा काळ, प्रतिशोधनाचा काळ, पुनर्निर्माणाचा काळ हे 6 महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते डोक्यात पक्के करा. ह्याच्यावरती आधारित प्रश्न येऊ शकतो. बघा, आपत्तीपूर्वीचा काळ म्हणजे काय? आता आपत्ती आलेली नाहीये अजून. आपल्याला माहिती नाहीये की आपत्ती येणार आहे. पण या काळामध्ये आपण विचारपूर्वक पावसाळा आलेला आहे. आपल्या गावामधनं जवळ नदी जाते. हा आपत्तीपूर्वीचा काळ आहे. आपण या गोष्टीचा विचार करून सतर्क राहणं हा आपत्तीपूर्वीचा काळ आपल्याला सांगतो. हा महत्वाचा काळ आहे. कारण याच्यावरूनच पुढच्या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधायला आपल्याला मदत होते. आपत्ती आलेली नाहीये अजून. पण ती येऊ शकते का? ह्याच्याकरता आपलं डोकं सुरू असलं पाहिजे. दुसरा आहे इशारा काळ. आपत्ती येणार आहे हा इशारा मिळाला. उदाहरणार्थ अतिवृष्टी झालेली आहे आणि नदीच्या पात्रामध्ये पाणी भरलेलं आहे, असा इशारा येतो. रेडिओवरनं येतो, टीव्ही मधल्या बातम्यांमधनं येतो. हे आपल्याला सांगितलं जातं आणि आपण त्या इशारा काळामध्ये
जे चाललंय आपल्या आजूबाजूला, ते व्यवस्थित जाणीवपूर्वक समजून घेतलं पाहिजे. मग येतो आणीबाणीचा काळ, आपत्तीचा काळ. ही इमर्जन्सी आहे. आत्ताच पूर आलाय, ते पाणी गावात आलंय, सगळीकडे पाणी-पाणी झालंय, घरात पाणी शिरलंय, संपर्क तुटलेत. ही सिच्युएशन अतिशय भयंकर असते. कारण की ह्याच सिच्युएशनमध्ये आपत्तीमध्ये काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. ही जर वेळ आपण चुकीच्या गोष्टींमध्ये घालवली तर आपला जीव आणि आपल्या सगळ्या गोष्टी प्रश्नांमध्ये येतात. बरोबर? मग आपल्याला कोणी मदत नाही करू शकत ना. ह्या अवस्थेमध्ये आपल्याला वेगाने हालचाली करायच्या असतात आणि आपल्याला लोकांचं प्राण वाचवायचं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला शोध आणि बचाव कार्य लोकांना शोधायचं. अरे पूर आला असेल तर लोकं घरामध्ये अडकली आहेत का? कुठे अडकली आहेत का? शाळेमध्ये आहेत का? तुम्हाला शोधायचं, त्यांना वाचवायचंय. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत द्यायची आहे. लागलं, दुखलं, खुपलं, पडला, काहीही होऊ शकतं. आपत्तीमध्ये लोकांच्या मनस्वास्थ्यावरती आधीच परिणाम झालेला असतो. लोकं घाबरलेले असतात, जे काही होतंय त्याच्यामुळे. त्याच्यामुळे पण त्यांच्याकडनं काही चुका होतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतो. त्यांना वैद्यकीय मदत द्यावी लागते. त्यावेळेला आपल्याकडे प्रथमोपचार आहेत का? डॉक्टर येईपर्यंत आपण त्याला वाचवण्याकरता काय करू शकतोय? काय आहे आपल्याकडे? हे आपल्याकडे तयार पाहिजे. संपर्क आणि दळणवळण. खूप भयंकर पाऊस पडला असेल आणि नेटवर्कच नसेल, तर तुम्ही संपर्क कसा करणार? दळणवळण. एका गावातून दुसऱ्या गावात जाण्याकरता अरे, रस्त्याचे रस्ते पाण्याखाली असतील, तर तुम्ही काय पोहत जाणार? बोटीमधनंच जाणार. म्हणजेच काय गाड्या पण तुमच्या ऑलरेडी पाण्याखाली आहेत किंवा गाड्या वाहून गेल्या आहेत. ते मी जे तुम्हाला सांगते हे माझ्या मनाने सांगत नाहीये. तुम्ही बातम्यांमध्ये बघताच, की हे असंच होतं की नाही आपल्याकडे. मग दळणवळण होण्यापूर्वी आपण कसे लोकांना संपर्क करू शकतो? काहीतरी आपल्याकडे तजवीज पाहिजे की नाही? धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतरण करणे. हे तर महादिव्य आहे. एका ठिकाणी पाणी भरलंय तिकडच्या लोकांना दुसरीकडे नेणं, दुसऱ्या लोकांना आधीच पुढच्या ठिकाणी नेणं, जिकडे ते सुरक्षित राहतील. हे आधीच करायला पाहिजे असतं. अशा अनेक कृती या अपेक्षित असतात. समोर आपत्तीच्या वेळेमध्ये काय चाललंय, त्याचा अंदाज घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून आणीबाणीची व्यवस्था ही रिअल सिच्युएशन आहे. ह्याच्यामध्ये मदत करण्याकरता खूप व्हॉलंटिअर्स असतात. आजूबाजूला काय चाललंय त्याच्यामध्ये डोकं चालवून बाहेर पडणारी अनेक लोकं यावेळेला येतात. आपलं काम हे असतं, की आपलं डोकं चाललं तर व्हेरी गुड. आपण स्वतःचा आणि इतरांचा पण जीव वाचवू शकतो. पण कमीत कमी घाबरून जाऊन आहे त्या परिस्थितीमध्ये पॅनिक नाही व्हायचं. ठीक आहे. संक्रमणावस्था. या अवस्थेमध्ये आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचं काम चालू करायचं असतं. म्हणजे काय? आता आपत्ती येऊन गेली. उदाहरणार्थ पूर आपण जो घेतला तो पूर आता येऊन गेला. आता पुराचं पाणी हळू ओसरत जाईल. मग आता जे पुरामुळे पाणी गेलं, त्याच्यानंतर घरामध्ये जो कचरा, चिखल, घाण जे काही येऊन पडलंय, ते सगळं साफ करणं. पिण्याचं पाणी नसतं. पूर येऊन गेल्यावरती प्यायला पाणी नसतं, कारण की पाणी सगळं चांगलं पाणी घेऊन जातं. बरोबर? पिण्याचं पाणी, जेवण आणि ती तिथे झालेली सगळी घाण. तुम्हाला माहिती पुराच्या ह्याच्यामध्ये अनेक प्राणी मरतात. त्या प्राण्यांचा दुर्गंध हे सगळं साफ करणं. बरोबर? रस्ते खराब झाले असतील ते नीट करणं, नळ, विहिरी, तलाव सगळं घाण झालं असेल, तर सगळ्याला क्लीन करणं. त्या सगळ्या साफसफाईच्या काळाला आपण संक्रमण अवस्था म्हणतो. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपलं जीवन हळू पूर्वपदावर येतं. लगेच काहीही होत नाही. त्याला श्रमदान करावं लागतं. बाहेरच्या इतर ठिकाणच्या लोकांकडनं आपल्याला मदत येते. खाण्यापिण्याचं सामान येतं, कपडे येतात, लोकं मदत करतात. बरोबर? तर अशा अनेक गोष्टींमुळे हळू पुनर्वसन व्हायला सुरुवात होते. ठीक आहे? आणि मग ज्यांची कामं गेली आहेत, बरोबर? त्यांना काही साधनं नाहीयेत. पुरामुळे गेलं, गेलं. आता ते कसं करतील ना? त्यांना ते परत मिळवून देणं आणि त्यांना जो मानसिक आघात झालेला असतो बघा, आपल्या घरामध्ये पाणी आलं, आपल्यासमोर आपलं सगळं वाहून गेलं, हे बघणं आयुष्यभराचा आघात असतो माणसाच्या मनावर. कारण एक गोष्ट माणूस घरामध्ये सुई पण जपून ठेवतो, स्वतःच्या पैशाने कमवलेली. सगळंच्या सगळं वाहून गेलं म्हणजे किती मोठं दुःख असतं. पण त्यातनं बाहेर पडून माणूस परत एकदा पुन्हा चालेल किंवा बाहेर येईल त्यातनं हे बघणं. मग आहे पुनर्निर्माण अवस्था.
ही अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची आहे. झालं, सगळं होऊन गेलं. आता तुम्हाला ते पुन्हा निर्माण करायचं. हे कधी होतं? आपल्या संक्रमणावस्थेमध्ये याची सुरुवात होते. संक्रमण करता-करताच आपण पुनर्निर्माण करतो. हळू रस्ते, पाणी, हं, लोकांची घरं, जी काही पडझड झाली ती सगळी हळू रिपेअर करतोय. शेती, प्राणी हे सगळं जे काही होतं आपल्याकडे, ते पुन्हा आणण्याकरता आपण हळू त्याच्यामध्ये उतरतोय. पुनर्बांधणी. आता जे काही होऊन गेलं ते होऊन गेलं. आता इथून पुढचं आयुष्य आपल्याला पुन्हा नव्याने जगायचंय. पुन्हा नव्या उमेदीने जगायचंय. म्हणजे काय करावं लागेल? पुनर्बांधणी करावी लागेल. आजपर्यंत पृथ्वीने अनेक नैसर्गिक आघात सोसलेले आहेत. त्यांची वर्णनं ऐकून माणसाचं मन खरंच सुन्न होतं बघा. तुम्हाला माहिती पृथ्वीवरती माणसांच्या आधी संपूर्ण पृथ्वीचे राज्य हे डायनासॉर्स कडे होतं. म्हणजे डायनासॉर्स वर द किंग्स ऑफ द कंट्री, ऑफ द अर्थ. कुठेही पृथ्वीवरती तुम्हाला डायनासॉर्सच्या अनेक प्रजाती दिसत होत्या. पण पृथ्वीवर झालेला एक आघात, एक ॲस्टेरॉइड पडला आणि त्याच्यामुळे खूप मोठी उष्णता निर्माण झाली आणि काही सेकंदात सगळेच्या सगळे हे डायनॉसॉर्स मेले. हा पृथ्वीवरचा खूप भयंकर आघात आहे. असं म्हणतात, की आतापर्यंत असे 6 भयंकर एक्सटिंक्शन झाले. एक्सटिंक्शन म्हणजे खात्मा, पूर्णपणे संपले. 6 वेळा पृथ्वीवरचे सजीव. म्हणजे अशी परिस्थिती 6 वेळेला मिनिमम भयंकर पृथ्वीवर आलेली होती. बरोबर? आणि मग ह्या अनेक आघातांमधनं आजही आपली पृथ्वी सर्व्हाइव्ह करतेय, जिवंत आहे. म्हणजे सुरू आहे, तिचं तिचं काम सुरू आहे. या अनेक आघातांमुळे आपल्या सजीव सृष्टीचं बरंच नुकसान झालं. पण त्यातनं आपण शिकत गेलो आणि आपण आता खूप बुद्धिमान झालोय आणि आपण आता मानवनिर्मित समस्या निर्माण केलेल्या आहेत. बरोबर? आता आपलं काम असं आहे, की नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नाही. मानवनिर्मित आपत्तीवर काम करायला पाहिजे, हो की नाही? अशावरती आपण आधी तर थांबूया. पुढच्या वेळेला आपण या आपत्ती व्यवस्थापनाला सुरुवात करूया आणि मग हा धडा पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये संपेल. ठीक आहे? आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? ते कसं करायचं? आणि त्याच्यानंतर आपल्याला एकूण त्याच्या प्राधिकरणाची संरचना म्हणजे त्याच्यामध्ये कोण असतं? हे महत्वाचं आहे. हे परीक्षेला येऊ शकतं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे काय? आणि त्याच्यानंतर प्रथमोपचार. कोणत्या चित्रांचा अर्थ काय असतो? हे आपल्याला माहिती असलं पाहिजे ना इमर्जन्सीमध्ये, नाहीतर काहीतरी भलतंच करू आपण. आपत्तीमध्ये आपत्ती निर्माण होईल असं नाही करायचं आपण. नंतर वेगवेगळ्या कृती. तुम्ही कसं एखाद्या माणसाला फर्स्ट एड करताना वाचवाल आणि मग त्याचे उद्देश. तुमच्या फर्स्ट एड किटमध्ये काय असलं पाहिजे? त्याच्याकरिता तुम्ही कसं मॉक ड्रिल केलं पाहिजे. मॉक ड्रिल म्हणजे इमर्जन्सीमध्ये काय करायचं? याचा तुमच्याकडे सराव असला पाहिजे. हे सगळं आपण पुढच्या वेळेला बघू. आज आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला आपत्ती व्यवस्थापनाच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊ. थँक सो मच. थँक संगीता मॅम. बाय मुलांनी.